पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला गळती लागली आहे। ढगफुटी सदृश्य पावसाचा विठ्ठल मंदिराला फटका बसलाय। जोरदार पावसानंतर मंदिरात पाणी झिरपत असल्याचं समोर आलं। मंदिरात सोळखंबी चौखंबी ते पाणी झिरपत असल्याचं उघड झालं। दरम्यान सध्या मंदिर संवर्धनाचं काम सुरू असल्याने पाणी झिरपत असून वॉटरप्रूफिंगचं काम सुरू असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। मंदिराच्या वरती म्हणजे जे वॉटरप्रूफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे। पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे। आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री आणि झाकलेलं आहे, परंतु मागचे 2-3 दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप, पत्रा शेड असे उभारलेले आहेत, परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे। वॉटरप्रूफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल। ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही। पंढरपूरमध्ये सलग 5 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसाचा परिणाम विठ्ठल मंदिरावर देखील झालेला दिसतोय। आपण आता विठ्ठल मंदिरामध्ये आहोत। या ठिकाणी रुक्मिणी मातेचा हा गाभारा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की मंदिराला देखील गळती लागल्याचं या ठिकाणी दिसत आहे। आपण या ठिकाणी पाहिलं हे गाभाऱ्याचं द्वार आहे आणि या ठिकाणी पाणी गळतंय। आपण या ठिकाणी बघू शकतो हे पाणी आहे आणि मंदिरात ठिकठिकाणी विठ्ठलाची चौखांबी असो, सोळखांबी असो किंवा रुक्मिणी मातेची चौखांबी असो, या ठिकाणी हे पाणी झिरपताना दिसत आहे। मंदिर समितीने यावर मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे मंदिराचं वॉटरप्रूफिंगचं काम देखील चालू आहे। मात्र सुरू असलेल्या कामामुळे हे गळती सुरू असल्याचा खुलासा मंदिर समितीने केलेला आहे। साधारण 1 ते 1.5 वर्ष मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू राहणार आहे। मात्र त्यापूर्वीच वॉटरप्रूफिंग करून ही गळती आणि पाणी झिरपणं बंद करण्यात येईल असा खुलासा मंदिर समितीने केलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।